नमस्कार मित्रांनो, उद्या लिंब या ठिकाणी ओपनचं मैदान होतं आहे आणि त्या मैदानामध्ये उद्या आपला महाराष्ट्राचा लाडका नंदी बकासूर पुन्हा एकदा सज्ज असेल उद्याच्या मैदानामध्ये. कारण की तुम्हाला माहिती आहे, आज बकासूरचा आणि दुर्गाचा धक्कादायक पराभव सगळ्यांना दिसला. तो पराभवाचं कारण असं होतं की मैदानामध्ये अर्ध्यातून माती होती, पुढं अर्ध्यातून सपाट रान होतं, त्याच्यामुळे थोडंसं बैलांना पळण्यासाठी अडचण होत होती. परंतु असं शेवटी खेळ आहे, बाकीचे सुद्धा नंदी पळले त्या ठिकाणी आणि तिथून चांगली कामगिरी केली. पण शेवटी आता पराभव झाले की कारणे देऊन उपयोग नसतो. आपण दुसऱ्या मैदानाची तयारी ही जी चांगल्या पद्धतीने करायची असती, यालाच बैलगाडा शर्यत म्हणतात. फक्त मी एक रिझन सांगितलं की बकासूरचा मला असं वाटतं की त्याच्यामुळे पराभव झाला. शेवटी कारणे, पराभव झाले की कारणे शोधतोच आपण, ते कारण वेगळं ठेवूया. आपण उद्याच्या मैदानाची जय्यत तयारी कुठपर्यंत आली बघूया. उद्याचं लिंबचं मैदान आहे, त्या मैदानामध्ये 1.5 लाख रुपये एवढं मोठं बक्षीस आहे. प्रथम क्रमांकाचं ते मैदान ओपनचं असेल. त्या मैदानामध्ये फाट्यासुद्धा चांगल्या आहेत, मी त्याची व्हिडिओसुद्धा घेतली, तुम्ही जाऊन बघा त्या मैदानामध्ये, आपल्या व्हिडिओजमध्ये जाऊन बघा. कारण की तुम्हाला माहितीच आहे बकासूरचं रेकॉर्ड जे आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की पराभव कमी आणि विजय जास्त आहेत. परंतु काय झालं, 2 ते 3 मैदानं झालं बकासूरचा वारंवार पराभव होतो आहे आणि शेवटी पराभवसुद्धा व्हायलाच पाहिजेत. कारण की तुम्हाला माहितीच आहे, बकासूर ज्यावेळेस हारतो ना त्यावेळेस एक सगळेजण मूड ऑफ असतो, कोणी एवढं बघत नाही, परंतु जिंकतो त्यावेळेस खूप आनंद असतो. शेवटी का खेळ असतो, खेळामध्ये चालतं हार जीत. कधी कधी मलासुद्धा वाटतं की यायला बकासूर सारखा जिंकतोय, दुसऱ्या नंदींनासुद्धा थोडीशी जरा एक त्यांनासुद्धा संधी असावी, परंतु नाही. शेवटी बकासूर प्रत्येकाला वाटतोच बकासूर गुलालामध्ये असतो, परंतु असं शेवटी खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते. उद्याच्या मैदानाचे आपण बघूया अपडेट कशी असेल. आपल्याकडे अपडेट आले आपल्याकडे. उद्या आता बकासूर, उद्या महाराज आणि वादळ या तिघांचं सुद्धा नियोजन उद्या होऊ शकतं बरं का. एक 80% नियोजन होऊ शकतो, 20% नियोजन नाही होऊ शकत. आता नाही होऊ शकत याचा एक तुम्हाला सांगतो कसं नियोजन होईल किंवा नाही. पण काय होतं आहे, काही सांगण्यात अर्थ होत नाही आहे. कारण बकासूर काल पाली या ठिकाणी गेलेला, क्रिकेटचा सामना होता, त्या क्रिकेटच्या सामन्यासाठी गेलेला, तिथून प्रवास, बरोबर तिथून आला सकाळी प्रवास त्या मैदानामध्ये आत्ता पेठच्या, तिथून परतन रिटर्न. आता विषय काय होतो आहे, जर बकासूर सांगलीमधून सातारमध्ये जर कोणाच्या गोट्यावरती जर थांबला, अपडेट येईलच आपल्याला, जर थांबला तिथं तर समजून जायचं किनारा की बकासूर उद्याच्या मैदानामध्ये दिसेल. 20% दिसू शकत नाही, 80% दिसू शकेल. आता सगळे म्हणतील की आम्हाला समजेल कसं. आता काय होतं आहे, काही लोकांचं कोण नेटवर्क नसतं, काय माझ्यासारखं नेटवर्क आहे, परंतु थोडंसं काय होतं आहे, आता संध्याकाळी समजेल. आता रात्री काय झालं, मी आता लाईव्ह लॉट रात्री दोन्ही मैदानाचे निघाले, परंतु मी काय लक्षच दिलं नाही. मी तांदोळीच्या मैदानामध्ये गेलेलो, तिथून आलो, परत नंतर म्हटलं आता मैदान डायरेक्ट 21 तारखेला, परंतु मैदानाबद्दल अपडेट नव्हती बरं का त्या, नाहीतर मी काय ना काहीतरी अपडेट देत राहतो, सगळ्यांना माहिती आहे. परंतु माझ्याकडून कशी काय अपडेट राहिली त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीन. आणि जर मी लाईव्ह लॉटसुद्धा बघितला, लाईव्ह लॉटमध्ये कळतं, कारण की गहाणनकरांची जर चिठ्ठी असेल ना तर समजून जायचं की बकासूर असणार, बकासूरच्या दावणीतला एक तरी नंदी असणार. कारण की गहाणनकरांचे आणि बकासूरचे घरचे संबंध आहेत आणि एक आज हुलकावणीच बसली. मी बघितलं असतं लाईव्ह लॉट तर सकाळी सांगितलं असतं तुम्हाला, परंतु असं शेवटी काय होतं, जरा माझं बी थोडंसं दुर्लक्ष कसं झालं त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीन. आता नाही इथून पुढं व्हायचं. काय होतं, सगळ्यांना अपडेट्स देणं खूप गरजेचं आहे. काही लोकांना आपल्या अपडेटसाठी थांबलेले असतात. बघूया उद्याचं नियोजन कसं असेल. जर बकासूर 80% वाटतोय मला पळेल, जर सातारामध्ये जर बकासूर थांबला असेल तर, जर नसेल थांबला तर मग बघूया काय होते. काय येऊ पण शकेल, काय सांगू शकत नाही. बकासूरचं कधी धप्पा पडतोय, असा घ्यानच धप्पा पडला आहे, त्याच्यामुळं मलाच काय समजलं नाहीचं. बरं ठीक आहे, चला बकासूरचं नियोजन कसं असेल. आता बकासूरचं मला वाटतं नियोजन महाराज सोबत असेल. आता महाराज सोबतच का, महाराज बकासूरच्या पायावरती पाय ठेवतोय. अलीकडं तुम्ही बघितलं खूप साऱ्या घेतल्यापासून गुलाल 2-3 घेतले त्याने, परंतु जेव्हापासून बकासूर आजारी पडला तेव्हापासून बकासूर आपल्याला दिसलाच नाही बकासूर सोबत तो. आणि बकासूर तर शेवटी कसं होतंय, एक विराट कोहली तो विराट कोहलीच असतो, रोहित शर्माच असतो, धोनीचा आहे,
सचिन तेंडुलकरच आहे. प्रत्येकाचं जागा वेगवेगळी आहे, त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, सगळ्यांना माहीत आहे. परंतु बकासूरची जागा चालवणं कुणालाच जमणार नाही. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कुठल्याच नंदीला समजणार नाही. मथुरची सुद्धा जागा कुठल्याच नंदीला चालवायला जमणार नाही. भारत सप्त हिंद केसरी त्याचीसुद्धा जागा कुणाला जमणार नाही आहे घ्यायला. सुंदर असेल मांगडे तात्याचा, त्याचीसुद्धा रायफल 81 असेल. बाकीचे बरेच सारे नंदी आहेत, त्यांचीसुद्धा जागा कुणीच घेऊ शकत नाही. ते जे नंदी आहेत ते त्यांच्या विक्रमावरती गेलेले आहेत, त्यांच्या मालकाचं नाव करून त्या तिथपर्यंत गेलेले आहेत. परंतु जर उद्या बकासूर आणि महाराज हे कॉम्बिनेशन कसं जुळेल, कारण की तुम्हाला माहिती आहे मोठं मैदान आहे आणि महाराजला काय होतं, बैल व्यवस्थित लागणं झाला आहे आणि बैल व्यवस्थित लागला तर काय होतंय, गट निघतोय, सेमीला मार खातोय महाराज, असं होतंय. मला असं वाटतंय की हीच गाडी घरची पळेल, कारण की तुम्हाला माहिती आहे महाराज आता बकासूरची गाडी जी आहे ती एकच गेलेली बकासूर होतं, दुसरीकडून वादळण ती पण येऊ शकतं बरं का, कारण की तुम्हाला माहिती आहे खूप गरजेचं आहे आता महाराजला ट्रेन करणं बकासूरनं खूप गरजेचं आहे. काय होते बकासूर आता थांबून पळतोय, कारण काय होते बकासूरची दावण 6300 संतोष साळुंके यांची जी दावण आहे आपल्या बकासूरच्या मालकांची, ती कायम लोकांना मैदानामध्ये बघायचे. महाराज असेल, वादळ असेल, साम्राज्य असेल, कारण की लोक एक्साइटमेंट राहतात, त्यांना फक्त बघायचे बकासूर शर्यत, महाराज शर्यत. कारण की काय होते बकासूरमुळे सगळ्यांना एक बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आकर्षण झाले. त्याच्यामुळे मला असं वाटतं उद्या महाराजला उद्या बकासूर सोबत पळवला पाहिजे. महाराजचा जो फॉर्म गेलेला आहे तो वापस आला पाहिजे, कारण की तो महाराजसुद्धा कमी पळत नाही बरं का, तो बी चांगलाच पळतोय, परंतु कुठेतरी 7 कमी पळते. त्याच्यामुळे घरची जर गाडी पळाली 100% पब्लिकनं जरी गाडी असेल, आता बकासूर तंदुरुस्त झाला आहे, मागे बकासूर आजारी होता त्याच्यामुळे कुणालाच काय समजत नव्हतं, घरचा 7 पळवला तरी प्रॉब्लेम येत होता. परंतु आता बकासूर कवर झाला आहे. बकासूर आणि महाराज हीच जोडी पळावी, सगळ्या प्रेक्षकांसाठी पळावी, कारण की तुम्हाला माहिती आहे दोघांचेही चांगलं स्पीड आहे. जर बकासूरच्या पावलावर जर पाऊल ठेवायचं असेल तर महाराजला बकासूरचे पैरे कंटिन्यू झाले पाहिजेत, त्यावेळेसच महाराज उजेडामध्ये येईल आणि महाराजला टॉपचे पैरे होतील. जर महाराज शेमीला पराभूत असेल चांगल्या नंदीसोबत, तर काय होते चांगल्या किंवा 2-3 नंबरच्या नंदीसोबत, तर पैऱ्यांना खूप अडचण येणार महाराजला. म्हणून म्हणतोय मी बकासूर महाराज जर जोडी पळाली, कायम गुलाला जरी राहिला महाराज, तरीही देखील महाराजला टॉपचे पैरे येऊ शकतात आणि येतील सुद्धा. आणि राहिला प्रश्न वादळचा, वादळ आत्ताशी तो दुसा आहे, महाराजसुद्धा दुसाच आहे, परंतु वादळ आत्ताशी थोडंसं त्याला रुटीन त्याचं बसण्यासाठी खूप वेळ जाईल त्याला, कारण की तुम्हाला माहिती आहे आता महाराजच आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आता बकासूरच्या नंतरनं असं वाटतंय थोडंसं महाराजच काहीतरी कमाल करेल. बघूया, शेवटी महाराजला ट्रेन करणं गरजेचं आहे, बकासूर सोबत पळवणं गरजेचं आहे, हेच मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा, कारण की महाराजला जर चांगले पैरे जर मोठमोठ्या मैदानामध्ये जर हिंद केसरीच्या मैदानात आगे मग येतील. आता बघा कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान आहे, कासेगावचं आता 1 ते 10 तारखेच्या मैदानामध्ये कासेगावचं मोठं मैदान आहे 5 लाखाचं, त्यासुद्धा मैदानामध्ये चांगल्या पैरं गरजेचं आहे होणं बकासूरचे, महाराजचे. बकासूरचा होतोच हो, पण महाराजचं मी सांगतोय. परंतु मला असं वाटतंय उद्याच्या मैदानामध्ये बकासूर महाराज ही जोडी पळेल. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये सांगा. आणि वादळ कोणासोबत पळू शकतं? वादळ मला असं वाटतंय की वादळचा पैरा जो आहे तो एक सातारा भागातला मग तिथलाच कोणतरी एक टॉपचा नंदी असेल. बघूया आता उद्या काय होते. परंतु या दोघांचा पैरा मला तर वाटतंय बकासूर महाराजच पळवावा. बघूया काय होते उद्या. धन्यवाद. आणि संध्याकाळी निसर्ग चिन्हाळ या चॅनलवरती जावा, त्या ठिकाणी त्यावेळी लाईव्ह लॉट पडतील संध्याकाळी. आणि जर संध्याकाळी बकासूरच्या नावाची चिठ्ठी जर निघाली तर समजून जावा बकासूर पळणार आहे. जर चिठ्ठी जर नाही निघाली तर मग बघूया, शेवटी तर मैदानामध्ये प्रतीक्षाच करावी लागेल आपल्याला. बघूया काय होते. उद्या जाणार आहे मैदानात, मी उद्या मैदानात जाणार आहे. बघूया. धन्यवाद.